सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये अश्व सौंदर्य स्पर्धेसाठी घोडा मालक दाखल झालेत। यामधल्या मॅडोना घोड्याची तिच्या सौंदर्यामुळे आणि रुबाबामुळे आणि अलिशान व्यवस्थेमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे। पण या स्पर्धेसाठी येणाऱ्या अश्वांच्या किमती या कोट्यवधींच्या घरात असतात। त्या नेमक्या कोणत्या आधारे ठरवल्या जातात याचा आढावा आज घेऊयात। उत्तर प्रदेशातल्या राधानंतर पंजाब मधली मॅडोना सांगरखेडाच्या घोडे बाजारात सर्वांचं लक्ष वेधून घेते। मोहिनी या अश्व परिवारातील ती आहे। विशेष म्हणजे चेतक या अश्व सौंदर्य स्पर्धेसाठी मॅडोनाला इथं आणण्यात आलंय। तिला आणण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली। ये हमारी घोड़ी है मॅडोना, जो इस बार जोधपुर चैंपियन रही है, अव्वल आई है वहां पर जोधपुर में, और अभी यहाँ पर भी ये चैंपियनशिप के लिए आई है। बाकी देखते हैं क्या होता है यहाँ पे इस बार। और इसकी माँ का नाम मोहिनी है, जो कि इंडिया की बहुत फेमस घोड़ी है, और ये एनडी की बच्ची है, नॉर्दर्न डांसर की, और वो आगे देव का था। देव भी बहुत फेमस घोड़ा है इंडिया का। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अश्वांच्या किमती कोट्यवधींच्या घरात असतात। घोड्यांच्या ब्लड लाईन वरून आणि वंशावळींची पूर्ण माहिती घेऊन त्यांची किंमत ठरवली जाते। त्याच्यामध्ये जे नामवंत आणि स्टड फार्मचे जे घोडे असतात, जे ब्लड लाईनचे घोडे असतात, त्यांच्या जास्त किमती असतात, कारण त्यांचा मुख्यतः वापर ब्रीडिंग साठी केला जातो आणि ते ब्रीडिंगच्या याच्यासाठी ते लाखो रुपये चार्ज करत असतात। आणि त्यामुळे त्या घोड्यांचे ज्या किमती ठरतात त्या असे वेगवेगळ्या ज्या देशभरात स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये जो चॅम्पियन घोडा असेल, मग त्याचे ते सर्व कॅरेक्टर्स बघितले जातात, त्यांची सुंदरता बघितली जाते, त्याची मजबूती बघितली जाते आणि त्याच्यानंतर त्या किमती ठरत असतात। आता जय अंबानी रिलायन्सच्या यांनी आता 9 करोड मध्ये अनेक ब्रीडर्सचे घोडे सुद्धा घेतलेले आहेत। सौंदर्यवतींच्या स्पर्धेप्रमाणेच अश्व सौंदर्य स्पर्धेत घोड्याची चाल, उंची, रुबाब आणि परिस्थितीची जुळवून घेण्याचा स्वभाव अशा सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यातूनच सर्वोत्तम अश्व सौंदर्य स्पर्धेसाठी निवडला जातो। त्यावरच त्याची किंमत ठरते। आता मॅडोनासह आणखी कोणत्या अश्वांचा बोलबाला स्पर्धेत राहतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। भिकेश पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।